नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये. आज आपण कैरीचा भात बनवणार आहोत. खूपच चटपटीत होतो हा. तुम्ही याला मँगो राईस पण म्हणू शकता. तर चला सुरू करूया मग एकदम चटपटीत असा मँगो राईस बनवायला. तर मँगो राईस बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे बासमती तांदूळ आहेत 1 कप. त्याला मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा मी हा भात शिजवून घेतलेला आहे. त्याचसोबत एक कैरी घेतलेली आहे. ही थोडीशी आंबट कैरी आहे. तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आता आपण कैरीची जी देठ आहे ते काढून घेऊया आणि कैरीला आपल्याला किसून घ्यायचं आहे. ही जी कैरी आहे ती खूप आंबट आहे, त्यामुळे मी फक्त 2 टेबलस्पून कीस वापरणार आहे. तुमची जर कैरी जास्त आंबट नसेल तर तुम्ही थोडीशी कमी जास्त घेतली तरीही चालेल. तर तुम्ही बघू शकताय कैरीला मी किसून घेतलेलं आहे. सालासहित मी ही ती कैरी किसून घेतलेली आहे. तर चला मग गॅसकडे जाऊया. तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालणार आहे. तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये घालते जवळजवळ 3 टेबलस्पून शेंगदाणे. आणि शेंगदाण्यांना छान परतून घेऊया. शेंगदाण्यासोबतच मी इथं 2 सुक्या लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता शेंगदाणे आणि मिरच्यांना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये घालणार आहे कढीपत्त्याची काही पानं. त्यालाही परतून घ्यायचं आहे. सोबतच मी इथे घालते 1 चमचा हरभरा डाळ म्हणजे चना डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालणार आहे. आणि डाळींनाही आपल्याला शेंगदाणे आणि मिरची सोबत परतून घ्यायचं आहे छान ब्राऊन कलरच्या होईपर्यंत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवर आपण याला छान तळून घेणार आहोत. जवळजवळ 1 मिनिट परतल्यानंतर आपल्या डाळीचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याही ॲड करत आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल मिरचीचा पण वापर करू शकता. त्याचसोबत एक कांदा घेतलेला आहे मी, थोडासा मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे, तोही ॲड करणार आहे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालेल, पण कांद्यामुळे खूप छान चव येते. कांदा कैरी मस्त चव येते. तर आपल्याला कांद्याला जास्त तळायचं नाही आहे, थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण याला तळून घेऊया. जवळजवळ 1 मिनिट मी कांदा परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय थोडासा हा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूया हळद अर्धा छोटा चमचा आणि त्याचसोबत आपण जी किसून घेतलेली कैरी होती ती कैरी पूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत. तर 2 टेबलस्पून मी इथं कैरी घेतलेली आहे. कैरी जी आहे जास्त आंबट आहे, तुम्ही थोडीशी जास्त पण घेऊ शकता. आता कैरी आणि हळद घातल्यानंतर आपण याला 1 मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे आपली कैरी जी आहे ती थोडीशी सॉफ्ट होईल. आता यामध्ये मी घालणार आहे मीठ चवीनुसार. भात शिजवते वेळेस पण मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच घालायचं. तुम्ही इथे कुठलाही भात घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जो रेग्युलर तांदूळ यूज करता तोही घेऊ शकता, किंवा जर एखाद्या वेळेस भात उरला तर तुम्ही अशा प्रकारे हा चटपटीत कैरी भात बनवून खाऊ शकता. आता मी यामध्ये घातलेला आहे भात आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे. मस्त कलर आलेला आहे, एकदम चटपटीत होतो, आंबट अशी याची मस्त चव येते. आता यामध्ये घालूया बारीक कट केलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करूया आणि आपला कैरी भात एकदम तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे, खायलाही तितकाच चविष्ट लागतो. हा बघा. तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते.
मस्त गरम गरम कैरी भात नक्की करून खा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.